आपल्या कृषीप्रधान भारताचा हा काळा चेहरा, लातूरच्या धुळीच्या मातीत 75 वर्षाचं शेतकरी दाम्पत्य बैलांच्या जागी स्वतःच्या खांद्यावरती जोखड घेऊन शेती करते। ज्या देशात शेतकरी अन्नदाता आहे तिथं त्याच्याकडे बैल जोडीचंही स्वप्न परवडत नाही। दुष्काळ, कर्ज आणि उपेक्षेच्या खाईत अडकलेल्या या शेतकऱ्यांचा आक्रोश कोण ऐकणार? जिथं सरकार आणि समाज डोळे झाकतात तिथं बॉलिवूडचा एकमेव खरा चेहरा सोनू सूद या व्यथेला आवाज देतो। तो एकच संदेश देतो, आप नंबर भेजिए, हम बैल भेजते हैं। पण प्रश्न आहे, एक माणूस किती आणि कधीपर्यंत लढणार आणि आपण कधी जागणार? 2 जुलै 2025 रोजी लातूरमधील 75 वर्षीय शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। आर्थिक दारिद्र्यामुळे बैल विकत घेणं त्यांना परवडलं नाही, म्हणून हे जोडपं स्वतः खांद्यावरती जोखड घेऊन शेती करत होतं। हा व्हिडिओ पाहून देशभरात संतापाची लाट उसळली। सोशल मीडियावर लोकांनी सरकार आणि समाजाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले। पण या सगळ्यात बॉलिवूडचा खरा चेहरा सोनू सूद पुढे आला। ज्या बॉलिवूडला आतापर्यंत आपण नावं ठेवत होतो त्याच बॉलिवूडमधून एक चेहरा पुढे आला। लातूरच्या या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे। जिथं शेतकरी अन्नदाता आहे तिथं त्याला बैल जोडीसाठीही संघर्ष करावा लागतो। मग सरकार कुठे आहे? विधानसभेत या मुद्द्यावरती तीव्र हंगामा झाला। विपक्षाने शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला सरकारला धारेवर धरलं, तर कृषी मंत्र्यांनी आर्थिक सहाय्याचं आश्वासन दिलं। पण आश्वासनं किती खरी हा प्रश्न कायम आहे। लातूर हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग आहे, जिथं शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाणी टंचाईचा, कर्जाचा बोजा आणि सरकारी उपेक्षेचा सामना करावा लागतो। जिथं ट्रॅक्टर स्वप्न दूर आहे तिथं बैलजोडी सुद्धा परवडणं अशक्य झालंय। सरकारच्या अनेक योजना, जलयुक्त शिवार, कर्जमाफी जाहीर झाल्या, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काय? 2 जुलै 2025 रोजी विधानसभेत या मुद्द्यांच्या वरती चांगलाच हंगामा झाला। विपक्षाने सरकारवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आणि आर्थिक संकटांचा ठपका ठेवला। कृषी मंत्री ज्या पद्धतीने सातत्याने शेतकऱ्याचा अपमान करतात, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। शेतकऱ्याला भिकारीपेक्षा बदतर या मंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे, आणि दुर्दैव असता आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे। मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो, तुमच्या दम असेल, तुमच्या ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा। विमा आणि या पॉलिसीवर, त्याच्याबरोबर शेतकऱ्याला तुम्ही जी मदत देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत, त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने तुमच्या बरोबर चर्चा करायला तयार आहे। माझ्यात दम आहे, पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का? तर समोरासमोर या, होऊन जाऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी। तर कृषी मंत्र्यांनी नव्या आर्थिक सहाय्य योजनांची घोषणा केली, पण या आश्वासनांच्या वरती शेतकऱ्यांचा विश्वास उरलाय का? दुसरीकडे सोनू सूद यांच्यासारखा अभिनेता जो बॉलिवूडच्या चमचमते विश्वातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या दुःखाशी जोडला गेला, त्याने पुन्हा एकदा समाजसेवेचं उदाहरण घालून दिलं। पण प्रश्न कायम आहे, शेतकऱ्यांचं दुःख संपवण्यासाठी जबाबदारी एकट्या सोनू सूदवर का?